महाराष्ट्रातील जेजुरीला हळद का बरं उधळतात? जेजुरी येथील मुख्य दैवत खंडोबा आहे. खंडोबा जे भगवान शंकराचे अवतार मानले जातात, त्यांचे रूप अनेक चित्रांमध्ये घोड्यावर आरूढ झालेले आणि सूर्यदेवासारखी हळदीने भरलेली परडी हातात धरलेले असे दाखवले आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने हळद उधळणं म्हणजे खंडोबा देवाने आपल्या जीवनात सोनं समृद्धीचा वर्षाव करावा अशी इच्छा व्यक्त करणं असा होतो. हळदीला स्थानिक लोक भंडारा या नावाने ओळखतात आणि भक्तगण जेजुरीच्या पायऱ्या चढताना तसेच सोमवती अमावस्येला हा भंडारा सर्वत्र उधळतात. पिवळी हळद ही सोन्याचं तसेच हिंदू परंपरेत शुद्धता, समृद्धी आणि सुपीकतेचं प्रतीक मानली जाते आणि हे सगळे अर्थ या उत्सवात एकवटलेले दिसतात. उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात उधळली जाणारी हळद ही संपूर्ण शहराला पिवळ्या सोनेरी रंगात न्हाऊन टाकते आणि त्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीने हुशार होण्यासाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.